अमित शहाच्या वक्तव्याच्या निषेधार्थ बिरसा ब्रिगेडने यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिलेली आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अलीकडेच दिल्ली येथील एका कार्यक्रमात आदिवासी समाजाचा उल्लेख वनवासी असा केल्याने देशभरात संताप व्यक्त केले जात आहे। या वक्तव्याचा निषेध करत आदिवासी समाजाच्या अस्मितेसाठी बिरसा ब्रिगेड महाराष्ट्र राज्य संघटनेने शुक्रवारी यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली। या प्रकरणाची गंभीर दखल घेत योग्य कारवाई करावी या मागणीचे निवेदन महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या नावे जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले। दिनांक 24 मे रोजी दिल्ली येथे आयोजित जनजाती संस्कृती मेळाव्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आदिवासींना वनवासी म्हणून संबोधले। या शब्दावर आक्षेप घेत बिरसा ब्रिगेडने म्हटले आहे की आदिवासी हे या देशाचे मूळ निवासी आहे। भारतीय संविधानाने आणि सर्वोच्च न्यायालयानेही त्यांना मूळ निवासी असा दर्जा दिला असताना त्यांना वनवासी म्हणून संबोधून त्यांचा अपमान केला जात आहे। हा शब्द प्रयोग त्यांना देशात उपरे किंवा निर्वासित ठरवण्याचा एक प्रकार असून आदिवासी समाजाची संस्कृती आणि इतिहासाचा हा अपमान आहे। बिरसा ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर अरविंद कुडमेथे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हाध्यक्ष प्राध्यापक वसंत कन्नाके यांच्या नेतृत्वात हे निवेदन देण्यात आले। यावेळी श्यामदादा ब्रिगेडचे अध्यक्ष शैलेश गाडेकर, सुमित आत्राम, विद्याताई परचाके, छायाताई मडावी, जयश्रीताई मडावी, शंकर कदम, गोपाल घोडा व अजाबराव मेश्राम यांच्यासह समाजातील अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी काही कार्यकर्त्यांनी RN न्यूजला दिलेली प्रतिक्रिया। अमित शहा यांचे वक्तव्य केलं आहे, त्या वक्तव्याला आदिवासी समाज कधीही माफ करणार नाही। आदिवासीला वनवासी हा शब्दात संबोधले आहे, तर आमची अशी मागणी आहे की अमित शहा एक देशाचे केंद्रीय गृहमंत्री आहे आणि या गृहमंत्र्याला आदिवासी समाजाचा अपमान करण्याचा कोणताही अधिकार नाही आणि अमितची माफी हवी। आणि राष्ट्रपती यांना नम्र विनंती आहे की यांच्यावर ॲट्रॉसिटीनुसार गुन्हे दाखल करून कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी आमची मागणी आहे।